श्रावण महिन्याला सुरुवात होतच ना आमच्याकडे नाही ब्रह्मकमळच्या अशा कळ्या आल्या ते त्या पानांनाच ह्या कळ्या येतात आणि रात्रीचीच ही फुलं उमलतात आणि सकाळपर्यंत कोमजून पण जातात. त्याच्यामुळे ना रात्रीची आम्ही यांची पूजा करतो आणि मग लगेच देवघरामध्ये वाहतो. पण त्याआधी ना परवा होती अमावस्या आणि अचानकच ना देवदर्शन जायचं ठरलं. कुठे ते पुढे सांगतेच कारण की मिस्टरांना ज्या ठिकाणी काम होतं ना त्याच ठिकाणी 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती ना स्वामीनारायण मंदिर आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत मी सुद्धा गेले होते. कारण आमच्या दुकानातल्या टेबल खुर्च्या ना एका ठिकाणी पोहोचवायच्या होत्या कार्यक्रमासाठी आणि मला वाटलं पण नव्हतं की अमावस्येच्या दिवशी असं मला दर्शन सुद्धा भेटेल म्हणून. आणि आजूबाजूचा परिसर सुद्धा ना इतका छान आहे ना आणि खूप मोठा आहे. त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो आणि मंदिरामध्ये आतमध्ये ना इतक्या छान छान मूर्त्या आहेत. संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, शिव पार्वतीची मूर्ती, राधाकृष्ण खूप साऱ्या मूर्त्या आतमध्ये आहेत. आणि आतमध्ये ना खूप मोठं मंदिर आहे असं बघण्यासारखं. त्यानंतर ना मग दर्शन घेऊन खाली आल्यावरती थोडासा नाश्ता केला. त्यानंतर घरी आल्यावर मग दीपपूजन आणि मुलांचं औक्षण वगैरे केले. आता श्रावण चालू झालंय त्यामुळे आता एक एक सण चालूच होणार आहे. नागपंचमी, रक्षाबंधन आणि शुक्रवारी ना छान अशी फुलं उमलली होती त्यामुळे ती देवघरामध्ये वाहिली. भेटा नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.